हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। तर इथे सकाळ सकाळी जे वातावरण आहे आमच्या दोघींचं देखील गरम झालेलं। जेवढी अकोल्यामध्ये 12 वाजता उन्हाची लाट येत नाही ना, तेवढी आता आमच्या इथे 9 वाजता लाट आलेली। कारण इथे दोघी सुद्धा खूप तापल्यात एकमेकींवर बरं का। मी करत होते इथे माझा शेक आणि ते पण त्यांच्या शेकची तयारी करत होते। मी ना बनाना जो आहे तो कमीच टाकते, कारण मला बनाना की आवडत नाही, म्हणून मी कधी कधी वेगवेगळेच काही ना काही फ्रूट टाकत असते। आज मँगो होता म्हणून मी मँगो शेक बनवून घेतला। तसं तर वातावरण खूपच तापलेलं होतं, पण जास्त त्याच्यामध्ये तेल टाकण्यापेक्षा म्हटलं ते शांत झालेलं बरं। सही पकडे हैं। विनाकारण इथे भांडणाची कळ झाली आणि साधारण ते भांडण अर्धा पाऊण तास चाललं। नंतर थोड्या वेळाने ते शांत देखील झालं, जे आमच्या नेहमीप्रमाणे होतेच। कितीही जरी आग लागली असेल तरी ते विझतेच। अर्ध्या तासापूर्वी आमच्या इथे इतनी तू मै चालू होती, असं वाटत होतं की बस आता जोरदार राळा होणार आहे आणि दोघी एकमेकींचे डोकं फोडणार आहेत। पण अर्ध्या तासानंतर तुम्हाला बघून असं वाटणार नाहीये की या आता थोड्या वेळपूर्वी भांडल्यात। हो, भांडण झाल्यानंतर 10 मिनिटं आम्ही बोलत नाही, पण 15 मिनिटे आम्ही लगेच बोलतो। आता माझ्या सासूबाईची पुढे तुम्ही गंमत बघा। टाईट नाही, कोणतं टाईट? तू म्हणते टाईट नसते, फॅट म्हणजे पॅन्ट मोठी घालायला। इथे अशी गंमत झाली होती, मी मिनूला सांगत होती की मी ना बनाना खात नाही, त्याने ना उपाशीपोटी बनाना खाल्ला तर फॅट जास्त वाढतं। ते ऐकलं माझ्या प्रिय सासूबाईने आणि त्यांना फॅटच्या ऐवजी टाईट ऐकायला आलं। मग त्या मला विचारत होत्या की टाईट काय आहे। मग मी त्यांना सविस्तरपणे समजून सांगितलं की मी टाईट नाही म्हटलं, मी फॅट म्हटलं। तर अशा छोट्या मोठ्या गंमत गोष्टी आमच्या चालू असतात। तर मी इथे ना आता कुकरमध्ये डाळ टाकत आहे, कारण की आता स्वयंपाकाचा टायमिंग देखील झालाय। काल सकाळी चॉकलेट सांगावं लागेल। बिट्टू एवढ्या सकाळी सकाळी चॉकलेट खाते? आजकाल आमच्याकडे तुरीचं वरण तरी बनतच नाही, तर हे मी बनवलंय मुंगाचं वरण। तेवढ्यात मला रूम मधून जाऊचा आवाज आला की हिने ना आपल्या मेकअपचे जे सामान आहेत ते नेलेत आणि सर्व फेकपाक करून ठेवलेत, जरा हिच्याकडे लक्ष दे। मी म्हटलं तुम्ही काय करताय? हा इथे आला, ही काय म्हणते बया त्याला, तू माझ्या हातचा मार खाला। त्याने काहीच नाही केलं बरं, काहीच नाही। पूर्ण दिवसामध्ये हे दोघं भाऊ एवढे भांडतात ना, एकमेकांना एवढे मारतात, तुम्हाला काय सांगू। आपण बोलण्याचा त्यांच्यावर कवडीचा फरक पडत नाही। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। ऍक्शन दाखवते तुला। जोरात की फाटली मग पूर्ण लगेच तू पटली तो। फट गई। किसकी फट गई? क्या फट गई? बिट्टू की फट गई। दूर जाए तो उसको धमकी देती है और इधर गई वो गया पास में तो फिर भग जाती वो। हिमांशु दोगों ने बाहुबली रहने दे, रहने दे बेटा, इधर ही कर देगा तू। क्या हो गया रे? तो काय को कर रहा है? कधी कधी ना मुलं एवढी चिडचिड करून देतात, पण त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप मनापासून हसून देतात। त्याच्या स्वतःच्या अंगात ताकद नाही, जेवढं त्याचं वजन नाही तेवढं ते डंबल आहे। एवढा माझा हातच आहे। आणि वजन एवढं उचलत आहे त्याच्यावर। ए भाई रख दे, आंख पे गिराएगा बच्चे के, नहीं तो तू गिर जाएगा। बाहुबली। अरे बाहुबली कितने काय? 20 kg। 2 kg 20 किलो का है। और बाप रे, और बाप रे, बाप रे, बाप रे, बाप रे। टकलू 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 रे बाहुबली। बाहुबली, बाहुबली की बॉडी, बाहुबली की बॉडी, बोलायची पतलून सारखा। असा फुल टाइमपास मी मुलांसोबत केला। खूप मज्जा येते त्यांच्यासोबत लहान मुलांसारखं होऊन। खरं तर हे चपात्या बनवायचं काम माझ्या जाऊचं आहे, पण बिचारा जाऊ गेल्या ड्युटीवर। आता त्या चपात्यासाठी तर त्या इथे येऊ शकत नाहीत, तर मग मलाच करावं लागतील। मुलांसोबत खूप वेळ मस्ती केल्यानंतर मग मी पटकन चपात्या करून घेतल्या। आज जेवणामध्ये स्पेशल आहे आलू वांग्याची भाजी आणि मुंगाचं वरण। मुलांना आवाज दिला, ते काही येत नव्हते। चला म्हटलं आपणच पेट पूजा करूया। आज काही काम नव्हतं, काही नव्हतं। एडिटिंग सकाळीच करून घेतली होती, ब्लॉगची एडिटिंग सकाळीच केली होती, म्हणजे मिनी ब्लॉगची। दुसरा जो आहे तो ब्लॉग म्हटलं मी नंतर बिट्टूला झोपवते आणि मग करते। मग AC चालू आहे म्हटल्यानंतर
तिच्यासोबत मी झोपली नाही हे तर शक्य नाही. तर आता मी उठली नाही, मला झाली खूप सर्दी. उठले आणि मला पार्सलचा फोन आला, पार्सल आणत आहे. तेवढा का रेसीतून उठून मी चालली आहे एकदम कडाक्याच्या उन्हात पार्सल घ्यायला. जशी मी पार्सल घ्यायला बाहेर आली तसं उन्हाने मला एकदम शेकूनच काढलं, गोरीचं काळीच करून टाकलं बरं बाबा. आणि पार्सलवाल्या दादानी मला 10 मिनिटापासूनच सांगून ठेवलं होतं की मी तुमच्या घराजवळ आले म्हणून मी बाहेर उभी होती. आता त्यांच्या मागे काय बडबड करावी म्हणून गपचूप पार्सल घेऊन घरात आली. दुपारी जेवणाला बिट्टूचे पप्पा घरी येतात आणि 5 वाजता परत ते त्यांच्या ड्युटीला जातात. आता ते तयारीच करत होते. आज पण आमच्या घरामधलं पाणी संपलं होतं, अजिबातच पाणी नव्हतं. म्हणजे संध्याकाळी आता स्वयंपाकाला सुद्धा तीच चर्चा मी बिट्टूच्या पप्पासोबत करत होती की पाणी नाही आहे. ते म्हणाले मी लगेच ड्युटीवरून जाऊन येतो, 6:30-7 वाजता मी येणार. तर तेवढ्यात आमच्या चर्चा ऐकून बिट्टू सुद्धा झोपेतून उठली. काय शोक लागलाय बिट्टूला का, झोपेतून उठली आणि हे मुलं इथे पाणी पित होते. त्यांनी मुद्दामून म्हटलं की आम्ही लिंबू पाणी पितोय, तर ती पण मला म्हणायला लागली मला पण लिंबू पाणी हे टाकू. नाहीतर आपण कधी दिला ना स्वतःवरून लिंबू पाणी तर पिणार नाही. पण तिला स्वतः जिद्दी आली ना तर मग तिला ते प्यायचं आहे. तिला प्यायचं असलं ना जिद्दीपणा करून तर म्हणजे पिणार. आता मला तिने माझं काम सोडायला लावलंय, हातामधलं ब्लॉग एडिट करत होती ते सोड आणि मला बनवून दे. सांडलं ना अरे असं नको मध्ये मध्ये करत जाऊ ना. बघ तू कसं सांडलं बघ, असं मध्ये नको उभं राहू. आता बघ कसं झालं ना. जोपर्यंत मी लिंबू पाणी बनवत नाही ना तोपर्यंत बिट्टू माझ्या जवळच उभी होती की मम्मी साखर टाकते का लिंबू टाकते का नाही टाकत. लिंबू पाणी पाहिजे तिला. लिंबू पाणी आता थांबणं देते ना तुला, तुझ्यासाठीच बनवलं ना. कसं झालंय बंद. आता आली होती मी किचन मध्ये चहा ठेवायला. तर आमच्या इथलं जे पाणी आहे ते संपलंय. तर टँकर बोलावलं, तो कधी येणार काय माहित नाही. वापरायचं तर वापरायचं, पियाचं पण पाणी संपलंय. खूपच डेंजर झालं. तहान पण भरपूर लागली. वर पाणी नाही, हात धुवायला पाणी नाही. तर मी हात धुवायला गेली होती, आलं धुवायला गेली होती, तिथे पाणी नव्हतं. मग मी त्या फ्रीजमध्ये बॉटल होती ती घेतली आणि त्याने आलं धुवली आणि चहा ठेवला. सासऱ्यांनी आणले होते चॉकोबार आईस्क्रीम, मस्त त्याचा आनंद घेतला. तो आला टँकर आला बघ, तो आला टँकर आला. टँकर तर आला पण बिट्टूचे पप्पा आले नाही. ते मला म्हणाले की मी 7-7:30ला येतो, पण त्यांचा काही पत्ता नाही. आता पाणी वर कोण चढवणार हाच प्रश्न सुरू होता. तर मग सासरे म्हणाले की मी पाईप वर घेऊन जातो आणि पाणी वर चढवतो. त्या टँकरवाल्या दादाने पाईप चालू केला तर वर तर सासरे गेलेच होते, पण सोबत आर्यन पण गेला. कारण आमच्याला ना जिना नाही, त्यामुळे पाठीमागून जावं लागतं आणि तिथे अंधार आहे. आणि तिथून वर जायला अशा शिळ्यासारख्या लोखंडाच्या रॉड आहे. पाणी वर चढल्याबरोबर मी लागली माझ्या तयारीला, ते म्हणजे स्वयंपाकाच्या. कारण की रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला कामच कोणतं हो. त्यात माझ्या बहिणीचा मुलगा हिमांशू तुम्हाला सांगायला आला की हम बहुत मस्ती कर रहे मौसी. आज रात्रीच्या जेवणामध्ये बनवणार होती मी इथे बरबटीच्या शेंगांची भाजी. तर यामध्ये ना दाणे जास्त निघाले होते. कांदा, ठेचलेला लसूण आणि टोमॅटो अशी टाकून मी मस्तपैकी फोडणी दिली. त्यानंतर ना माझी मोठी बहीण देखील घरी आली होती. खूप गप्पा गोष्टी करत असा माझा दिवस गेला. ब्लॉग आवडला असेल लाईक नक्की करा.